न्यूज। आभार सभेच्या निमित्ताने यवतमाळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक मंत्री 3 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता समता मैदान यवतमाळ येथे मतदारांशी संवाद साधणार असल्याची स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी माहिती दिली। यावेळी पत्रकार परिषदेत श्रीधर मोहोळ, हरिहर लिंगणावर, पराग पिंगळे व इतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीत 500 ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले। वृद्ध, अबला तसेच महिलांकरता लाडकी बहीण योजना आणली। ते पुढे बोलले की माझ्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक राजकीय नेत्यांची कामे जवळून पाहिली आहेत, मात्र एकनाथ शिंदे यांचं काम करण्याचा निर्णय घेण्याची पद्धत आहे। त्यांनी अनेक निर्णय महाराष्ट्राच्या हिताकरता घेतले, त्यामुळेच या विधानसभेला मतदारांनी भरभरून मत दिले। याच मताच्या आधारावर आम्ही परत सत्तेत बसलो। त्यांचेच आभार मानण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर आभार सभा घेत असून त्या अनुषंगाने यवतमाळ येथे समता मैदान पोस्टल ग्राउंड येथे दिनांक 3 एप्रिल रोजी भव्य आभार सभा आयोजित करण्यात आली असून या सभेतून मतदारांशी संवाद साधणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। राबवताना विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टीत वाढल्या पाहिजे, हा सुद्धा एक महत्त्वाचाच भाग आहे। आणि म्हणून आज तुम्ही 5 मोठ्या शहरात मेट्रो, सडक, रस्ते, त्याच्यानंतर विमानतळाचा विकास, अमरावतीवरून आता विमान 31 पासून म्हणजे आजपासूनच मला वाटते सुरू झालेला आहे। म्हणजे त्याच्यानंतर शेतीवर आधारित वेगवेगळे उद्योग आले पाहिजे। अशा पद्धतीनं दावोसला जाऊन मोठी गुंतवणूक या ठिकाणी झाली, तर ह्या सर्व गोष्टी करण्याचा आहेत। आणि शेतकरी तर आमचा केंद्रबिंदूच आहे। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे आणता येईल म्हणून मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या विषयावर आमचं सातत्यानं चर्चा होते। आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की शेतकऱ्याला चांगलं बियाणं, शेतकऱ्याला पाणी, विजेचं सुविधा, त्याच्यानंतर त्याच्या मालाला भाव आणि शेतीच्या मालावर वेगवेगळे प्रक्रिया उद्योग आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी आता आम्ही हाती घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 टप्पे पाडलेले आहेत। एक अल्प काळामध्ये त्यांना काय करता येईल आणि एक दीर्घ काळासाठी त्यांच्यासाठी काय करता येईल, अशा 2 टप्प्यामध्ये शेतकरी महाराष्ट्रातला कसा सुजलाम सुफलाम करता येईल, त्याच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी कशी आणता येईल, हा खऱ्या अर्थानं मानस आमच्या महायुती सरकारचा आहे। आणि मला असं वाटते की नक्कीच शेतकरी बांधवांचा विश्वास आमच्या महायुती सरकारवर आहे आणि योग्य वेळी कर्ज मुक्ती आणि इतर गोष्टी सुद्धा शेतकऱ्यासाठी केल्याशिवाय आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.